योग निकट नहीं आवे, रोग योग निकट नहीं आवे, महावीर जग नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर नंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नवनिधि गए राधा, असवर दीन जानकी माता राम। जय श्रीराम, जय श्री महाकाल मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या एका नवीन एपिसोड मध्ये. तर मंडळी, आज आहे 31 डिसेंबर, यानी की वर्षाचा शेवटचा दिवस. तर उद्यापासून सुरू होणार आहे नवीन वर्ष आणि हा व्लॉग आज सायंकाळी येऊन लागला तर 31च्या दिवशीच. तर एक नंबर काम जर नाही झालाच तर उद्या येऊनच लागणार आहे न्यू इयरला. आणि हा आपला लास्टचा व्लॉग राहणार आहे. आज आला तर लास्ट व्लॉग राहील, उद्या आला तर हा पहिला व्लॉग राहील वर्षाचा. तर आपण म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण खूप मोठी मोठी स्वप्न बघितलेली आहेत. म्हणजे स्वप्न म्हणजे ते आपल्याला साकार पण करायची. यावर्षी आपल्याला आपल्या चॅनल जी लेवल इथं होती ना, ती आपल्याला इथं घेऊन जायची आहे. म्हणजे चॅनल खूप ग्रो करायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे चांगल्याचं चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ट्रॅव्हल ते यावर्षी म्हणजे जेमतेम नाही राहणार आहे, बट 2 ट्रिप काढायचे आपल्याला यावर्षी मोठ्या. त्याच्यामुळे आपण जास्त ट्रॅव्हल पण करू शकत नाही. ती एक म्हणजे पहिली ट्रिप म्हणजे आपली केदारनाथची होणार आहे, जी मंदिराचे कपाट उघडल्याच म्हणजे त्या दिवशी मंदिराचे कपाट उघडतील त्या दिवशी आपण डोली सोबत बाबांच्या इथं राहू केदारनाथला. तर ती एक मोठी ट्रिप आहे माझ्यासाठी आणि माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी ट्रिप ती राहणार आहे. आणि ड्रीम ट्रिप राहणार आहे प्रत्येक पोऱ्याची, जी म्हणजे स्वप्न राहतं केदारनाथला यायचं. तर ते माझं पण स्वप्न आहे, तर ते पण आपण साकार करणार आहोत, केदारनाथ जायचं. आणि त्याच्यानंतर इयर एंडला पण एक ट्रिप राहील, नाही तर श्रावण महिन्यामध्ये एक ट्रिप राहील, ती पण म्हणजे उज्जैनची. उज्जैनला आपण मागच्या वेळेस गेलो होतो, बट जुन्या चॅनलवर तो व्लॉग आहे. तर आज जुन्या चॅनलला तुम्हाला माहिती काय झालेलं आहे जुन्या चॅनल सोबत. आणि आता या नव्या चॅनलसाठी आपल्याला वेगवेगळ्या जागा जाणं पडणार आहे. मागच्या वर्षी आपण दिल्लीला पण गेलतो, उज्जैनला पण गेलतो. तो व्हिडिओ आपण आपल्या जुन्या चॅनलवर टाकले, पण जुना चॅनल काही कारण नसतो बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे ते व्हिडिओ आपल्याला त्या चॅनलवर बघता येतील. बट त्या चॅनलवर अशी मजा येत नाही, कारण की 1 वर्ष पहिले आपण कसं कंटेंट देत होतो आणि कसे व्हिडिओ बनवत होतो, तर त्याच्यात काही मजा म्हणजे तुम्ही बघू शकता. त्या म्हणजे 1 वर्ष पहिले आपल्यामध्ये कसा बदल होता आणि 1 वर्षानंतर आपण आता बोलण्यामध्ये कसं बदलले. तर नवीन काही ट्राय करायचं आपल्याला. आणि आज आपल्याला जायचंय आपला नवीन मोबाईल बघण्यासाठी. दर्शनाला पण मोबाईल घ्यायचा, मला पण मोबाईल घ्यायचा. आपण जमलं तर आज iPhone 15 बघायला जाणार आहोत. तर म्हणजे घ्यायचं नाही आपल्याला, फक्त बघायला जायचंय काय स्पेक्स आहे, काय म्हणजे कसा कॅमेरा क्वालिटी वगैरे तेच मोबाईलला जाऊन बघतो. आम्ही पहिले गेलेलो होतो, बट तिथं आपण शूट नाही केलं. आता जाऊयात, प्रॉपरपणे शूट करूयात. आणि आज आहे संडे, तर खूप मजा येणार मित्रांनो. व्हिडिओ शूट पण बघत राहा. तर चला आजची व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो. आले आता आपण जस्ट आता देवघरात. आता पहिला आपण देवपूजा करूयात. देवपूजा झाल्यानंतर लगेच आपण जायचंय दर्शनकडं. बाबांची पण सेवा करायची आणि संपूर्ण देवघर पण साफ करायचं आज. तर पहिले देवपूजा करतो मी. देवपूजा झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो आणि तोपर्यंत तुम्ही जेवढं पण बघशाल तेवढं सगळं टाइमलॅप्स मोडमध्ये बघा. तर चलो. तर मित्रांनो, झाली देवपूजा आणि आता आपल्याला जायचं दर्शनकडं. तर आता आपली बाईक आपण सकाळी बाहेर काढलेली होती, कारण सकाळी भावाला जायचं होतं नाशिकला, मग त्याला सोडायला आपण टेरा चौफुलीला गेलो होतो. बट आता जायचं आपल्याला बाहेर, आपल्याला पण जायचं बाहेर एक कामासाठी. ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे आणि थंबनेल आणि टायटलवर तुम्हाला कळून गेलं असेल की आपण कोणत्या कामासाठी जाऊ राहिलो दर्शनकडं. तर मी पहिला आता दर्शनकडे जातो, दर्शनला पिकअप करतो, मग मी जातो एसएस मोबाईल शॉपला. तर चलो निकलते अभी दर्शन के पास. A few moments later. बोलना जरा काय संदीप पहिले पासून तिथं राहतो. अरे अल्लाह कधी मोबाईल
हे लव्हेंडर कलर निघाला, मस्त कलर निघाला. हा हा तर बोल काहीतरी. बेसमेंटला खाली ते काची कॉलाकडे पण भेटतो ना, काची कॉला आपलं सोनूवाला का काय, काची कॉला सोनू तर आहे कवर भेटले ना गेली फोन नाही, काहीच नाही. पहिला सारा जमाना झाला का, काही दिवसात चार्जर बी गायब होऊन जाईल पाहिजे तू. चार्जर गायब होऊन गायब झाली, सॅमसंगची बी गायब झाले, आयफोन काय मग मोबाईल घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता. घेतलेला आहे 50 मेगापिक्सलचा आहे आणि त्याला फिंगरप्रिंट वगैरे सगळं आहे. आणि याची या फोनची खूप रेटिंग चालू आहे. त्यांना बजेट नाही चांगला फोन घ्यायचा असला तर तो घेऊ शकतो 13C चा. 12C रे हां सॉरी 12C 13C आणि ऑफरमध्ये भेटलेला आहे. मेन म्हणजे जवळ स्टिकर करा काय म्हणतात कवर टाकायला. तर मित्रांनो घेतला गेला आपला न्यू मोबाईल आणि आता जातो आम्ही घराकडे. तर चलो पहिले मी घराकडे जातो. तर मग घराकडे गेल्यानंतर दर्शन भाऊला सोडणं पडेल, मग आपली बाईक पिक करायची आणि लगेच जायचं आपल्याला घराकडे. तर चलो जाते आपण आम्ही घर बास. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर मित्रांनो आता व्लॉगची स्टार्ट करायचे कारण की जेव्हा मोबाईल घेतला आपण मोबाईल घेतल्यानंतर मी काही जास्त शूट केलं नाही. त्याच्यानंतर मी म्हणजे दुपारी झोपलेलं होतं कारण की तब्येत पूर्ण आपल्याला प्रॉब्लेम येत होता. कारण की कान पण दुखू राहिला, आपला कान ठणकू राहिला, हा पूर्ण भाग आपला दुखू राहिला आणि मायग्रेनचा पण त्रास होऊ राहिला डोक्याचा. त्याच्यामुळे आपण दुपारी झोपलेलो होतो आणि आता थोडंफार बरं वाटू राहिलं. आता जाऊयात गावामध्ये. तर दर्शन भाऊंचं जे अपूर्ण काम होतं ते मोबाईलला स्टिकर वगैरे कवर टाकायचं ते पण टाकायला जाऊयात. तर चला आता मी पहिले डायरेक्ट दर्शनकडे जातो. म्हणजे दर्शनकडे पण जाणार आणि डायरेक्ट मी गावात जाईल. गावात जायला व्हिडिओ शूट करणार आहे कारण की कानाच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला जास्त बोलता पण येणार नाही. तर चलो आता डायरेक्ट जाऊयात गावात. बजरंग से सर्व सुख
करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुन रे हनुमत बलबीरा तुलसीदास सदा हर तेरा कीजे नाथ हृदय में तेरा। तर मित्रांनो झाली मंगल कलश यात्रा आणि आता जाते मंगल कलश यात्रा त्यांच्या नियमित ठिकाणाकडं, तर म्हणजे श्रीरामांच्या मंदिराकडे जाते। तर आता आम्ही पण जातोय घराकडं। तर एवढंच शूट करण्यासाठी म्हणजे आपण गावात आलेलो होतो वेगळ्या कारणाने शूट करण्यासाठी आणि आपल्याला त्या निमित्ताने मंगल कलश यात्रा पण भेटून गेली। तर एकदम भारी वाटला आणि एकदम जवळ वाटला। हनुमान चालीसाचं पण पठण झालं। तर आता जातोय घराकडं। तर या व्हिडिओचा एंड मी घराकडे गेल्यावरच करेल। तर चला तर जाऊयात घराकडे। मित्रांनो आलो तो घरी आणि आजचा एकदम जवळ 6-7 दिवस होता आपला 31 डिसेंबरचा, कारण की म्हणजे 2-3 हप्त्यापासून आपल्या मालेगावमध्ये मंगल कलश यात्रा चालू आहे, पण आपलं जमायचंच नाही मंगल कलश यात्रेला जायला। आणि आज असा योगायोग जमून आला, म्हणजे आपण जात होतो दर्शनचं वर स्क्रीन गार्ड वगैरे लावण्यासाठी। तर माझं शूट पण झालं नाही तिथं मी, कारण की दर्शन म्हणजे तिथे लावण्याआधीच तिथं आम्ही म्हणजे लावलंच नाही स्क्रीन गार्ड वगैरे, तर त्याच्यामुळे वापस येऊन लागला आणि मी शूट पण केलं नाही। आणि आपल्याला म्हणजे देवालाच काय काळजी होती आपल्या शूट कंप्लीट करण्यासाठी आणि मंगल कलश यात्राचं दर्शन घेण्यासाठी। आपण गेलेलो नव्हतो मंगल कलश यात्राचं दर्शन घेण्यासाठी, हिंमतनगरपासून पण होते आपल्या घरापासून, म्हणजे आपल्या मामाच्या घरापासून। तर तिथं पण आपण जाऊ शकलो नव्हतो। तर इथं आपल्याला जायला म्हणजे डायरेक्ट दर्शन घ्यायचा चान्स भेटून गेला आणि एकदम जवळचा असा अनुभव आहे मंगल कलश यात्रेचा। कदाचित ही शेवटची मंगल कलश यात्रा असेल, याच्यानंतर तर डायरेक्ट अयोध्याला जातील ते अक्षता वगैरे, म्हणजे आपल्याला काही माहिती नाही त्याच्यामुळे आपण जास्त काही बोलू शकत नाही। तर एकदम जवळ असं होतं, बघण्यासारखं होतं आणि मस्जिद होती, मस्जिद जवळ पण मुस्लिम बांधव होते, पण त्यांच्याकडनं पण आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटला। आणि आपले हिंदू बांधव होते ते तर एकदम जबरदस्तच आहेत, म्हणजे मस्जिद जवळच आपण हनुमान चालीसाचं पठण केलेलं होतं। तर असो, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय। आणि भेटूयात पुढच्या वर्षी पुढच्या व्लॉगमध्ये। आणि पुढच्या व्लॉगची सिरीज जी राहणार आहे 365 दिवस तुम्हाला लगातार व्लॉग बघायला भेटणार आहे। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। तर चला भेटूयात पुढच्या वर्षी।